अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री साई सच्चरित्र अध्याय 13वा भीमाजी क्षय निवारणम, म्हणजे श्री साई बाबांनी भीमाजी पाटलाचा क्षयरोग बरा करणे। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो। साईबाबांचे बोल एका वाक्यात संक्षिप्तपणे व्यक्त केलेले खूपच लहान असत, पण अर्थाच्या भारदस्तपणामुळे समजण्यास कठीण असत। विशालतेने फार आघळपघळ असत, पण एकवटलेले सुद्धा तेवढेच असत। साईंचे बोल असे हे बाबांचे बोल अर्थाच्या तात्पर्यामुळे अतिगंभीर असत। कधीही निरर्थक किंवा पोकळ बडबडीचे नसत, तर सौम्य किंवा शांत व अत्यंत मोलाचे असत। पहिल्यापासून शेवटपर्यंत एकसंगतीने राहावे, दैवाने जे प्राप्त होईल त्याला अनुसरून वागणारे व्हावे, सदा संतुष्ट असावे आणि केव्हाही सचिंत म्हणजे काळजी करत नसावे। साई म्हणतात, अरे मी घरादाराशिवाय फकीर झालेलो आहे, बेफिकीर होऊन सर्व कटकट टाकून एका ठिकाणी स्वस्थ बसलो आहे, तरी ती टाळता न येणारी माया मला सुद्धा सतावते। मी तिला विसरतो, पण ती मला विसरत नाही, मला ती सतत बिलगते। हरीची ती आदी मायाच आहे, ब्रह्मदेव वगैरेंची सुद्धा ती तारांबळ उडवते। तेथे माझ्यासारख्या दुबळ्या फकीराची काय कथा। हरीच जेव्हा प्रसन्न होईल तेव्हाच तिचे गांजणे बंद पडेल। गांजणे म्हणजे त्रास देणे, सतावणे। हरीचे अखंड भजन केल्याशिवाय मायेचे निवारण होणे शक्य नसते, असे हे मायेचे महिमान बाबा भक्तांना सांगत असत। आणि हरीच्या सेवेने पूजेने तिची शांती होण्यासाठी सदा भजन करण्याच्या स्थितीची प्रशंसा करीत असत। संत माझ्या सचेतन मूर्ती आहेत असे श्रीकृष्ण भगवानांनी भागवतात उद्धवला स्पष्ट म्हटलेले आहे। ते कोणाला ठाऊक नाहीत, म्हणजे कोणाला ठाऊक नाही का? म्हणजे सगळ्यांना माहित आहे की संत हे श्रीकृष्णाच्या सचेतन मूर्तीच आहेत। म्हणून भक्तांच्या कल्याणासाठी दयेचे सागर साई समर्थ सत्य व अर्थयुक्त बोलले ते अति नम्र होऊन ऐका। साई काय म्हणताय ते ऐका, की ज्यांची पापे धुवून निघाली आहेत तेच खरे पुण्यात्मे। माझ्या भजनी लागले आणि त्यांनाच माझी खूण ती पटली। साई साई असे नित्य म्हणाल तर मी 7 समुद्रांपलीकडे लक्ष ठेवून तुमचे काळजीपूर्वक रक्षण करीन। या माझ्या शब्दांवर विश्वास ठेवाल तर खात्रीने तुमचे कल्याण होईल। मला पूजेची सामग्री नको किंवा 8 किंवा 16 प्रकारचे पूजेचे उपचार नकोत। म्हणजे षोडशोपचार पूजा आपण असं म्हणतो, म्हणजे 16 प्रकारे पूजा करणं। जेथे अमर्याद भक्तिभाव असेल त्या ठिकाणी माझी वस्ती असेल, असे बाबा भक्तांच्या प्रेमामुळे वेळोवेळी बोलून गेले। त्या प्रेमळ शब्दांची आता आठवण करून मनाला रमवूया, असा हा दयाळू व शरण आलेल्यांचा पाठीराखा साई सखा आहे। भक्तांचा चांगला कैवार घेऊन त्यांनी काय नवल केले ते पहा। मनाचे अनेक ठिकाणी असलेले लक्ष घालवून त्याला एकाग्र करून ही नवी कथा समूळ ऐकावी, म्हणजे आपले काम पुरे होईल। साईमुखीची जी अमृतवृष्टी तीच येथे पुष्टी म्हणजे समाधान संतोष देणारी आणि तुष्टी म्हणजे भरभराट प्रगती करणारी असते। आपले हित करून घेण्याचे जर मनात असेल तर शिर्डीला येण्याच्या दगदगीला कोण बरं कंटाळेल। म्हणजे शिर्डीला येणं कोणी टाळणार नाही दर्शनासाठी, सगळे नक्कीच येतील, आवडीने येतील। मागील अध्यायाची अशी संगती आहे की एका अग्निहोत्र्याला त्याच्या ब्रह्मीभूत झालेल्या गुरुचे दर्शन देऊन बाबांनी आनंदित केले होते। आता हा अध्याय त्याहीपेक्षा गोड आहे। एका क्षयी म्हणजे ज्याला क्षयरोग झालेला आहे असा, व रोड म्हणजे बारीक वाळलेला, अशा भक्ताची स्वप्नात खोड मोडून बाबांनी त्याला आरोग्याची जोड दिली। तरी भाविक जन हो, साईनाथांचे
पापांचा नाश करणारे व गूढ असे हे चरित्र नीट लक्ष देऊन ऐका. हे चरित्र स्वतःच्या पुण्याईने इतरांना पवित्र करणारे आहे. जणू काय गंगा नदीचे पवित्र जलच. या लोकाचे व परलोकाचे हित साधणारे हे चरित्र ऐकणाऱ्या श्रोत्यांचे कान धन्य आहेत. या चरित्राला अमृताची उपमा देऊन पहावे, म्हणजे अमृताशी तुलना करून पहावे किंवा अमृतासोबत साम्य करून पाहावं. तर अमृत काय या चरित्रापेक्षा जास्त गोड आहे का? नाही. अमृत प्राण्यांचं रक्षण करील, परंतु हे चरित्र तर जन्म घेण्यापासून सोडवेल, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यांमधून सुटका करेल. 84 लक्षाच्या योनीतून जन्म घेण्याचा त्रास वाचवेल आणि मुक्तीकडे घेऊन जाईल, ईश्वराकडे घेऊन जाईल. असं हे चरित्र आहे. जे प्राणी आपल्याला संपूर्ण अधिकार असलेले मानत असतील व ज्यांच्या मनाला आपल्या इच्छेस येईल तसे आपण करू शकू असे वाटत असेल, त्यांनी हे कथानक ऐकावे. जीव जर खरोखरच स्वतंत्र आहे तर मग सुखासाठी रात्रंदिवस कष्ट करूनही त्याच्या पदरी दुःखच का बरं पडतं? हा तर नशिबाचा खेळ आहे. दुःखे टाळण्यासाठी जागोजागी सावधान असूनही ते अतिशय तत्परतेने त्याचा शोध घेऊन मागे लागतात. चुकवू जाता गळ्यात पडतात, झटकू जाता आणखीच चिकटतात. जीवाची ही फुकट धडपड असते आणि अहोरात्र असे अतिश्रमाने थकून जाणे असते. जीव जर खरा स्वतंत्र असता तर पूर्णपणे सुखाच्या अधीन असता आणि दुःखाच्या एका कणालाही जरा सुद्धा शिवला नसता. स्वतंत्र बुद्धी असल्याने पाप करण्यासारखे कधी जीव, कोणताही मनुष्य किंवा प्राणी वागला नसता. पुण्यच खूप गोळा केले असते आणि सुखाचीच वाढ करून घेतली असती. जीव जर स्वतंत्र असता तर असं सगळं झालं असतं, म्हणजे माणसाच्या कंट्रोलमध्ये सगळ्या गोष्टी राहिल्या असतात. जे त्याला पाहिजे तसा आनंद, दुःखापासून, त्रासापासून दूर, आणि स्वतंत्र बुद्धी असल्याने पाप त्याने कधीच केलं नसतं आणि पुण्यच खूप गोळा केलं असतं वगैरे वगैरे. परंतु जीव स्वतंत्र नसतो. त्याच्या पाठीशी कर्मतंत्र असतं. कर्मतंत्र म्हणजे कर्माची अधीनता. परतंत्र म्हणतो ना आपण, परतंत्र स्वातंत्र्य, पारतंत्र्य, तसं कर्मतंत्र म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या हिशोबाने जगणं, स्वतःचा कंट्रोल घेणं. पारतंत्र्य म्हणजे परक्याच्या, परतंत्र, पारतंत्र्य म्हणजे दुसऱ्याचं अधीन होणं, त्याच्या हिशोबाने, त्याच्या नियमांनी जगणं. आणि कर्मतंत्र म्हणजे कर्माच्या अधीन होणं, कर्माप्रमाणे, म्हणजे पृथ्वीच्या कृती किंवा आचरण यांच्या ठरलेल्या परिणामाप्रमाणे वागण्याची सक्ती, अशी ती जीवाच्या पाठीशी असते. त्या तंत्राचा खेळच विचित्र असतो. सर्व कर्म करण्याचे साधन त्या तंत्राच्या हाती असते. पुण्यकर्म करण्याकडे लक्ष जाते, परंतु पाय पापकर्म करण्याकडे ओढले जातात. चांगल्या कर्मांचा ठिकाणा म्हणजे मुक्काम शोधू जाता वाईट कर्मांशीच शरीराची भेट होते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या भीमाजी पाटलाची कथा आता ऐका. जणू काय ती मूर्तिमंत अमृताची गोडीच आहे. भीमाजी घरचा सुखसंपन्न होता. आल्या गेल्यांना अन्न वाटत असे. त्याचे मन कदापि खिन्न नसायचे आणि तो सदा हसतमुख असायचा. दैवाची तरतूद विलक्षण असते. लाभ किंवा हानी न कळता होतात, म्हणजे लाभ आणि हानी आपल्याला कळायच्या आधीच लाभ होतो किंवा हानी होते, फायदा नुकसान होतं, ते आपल्याला कळत नाही. कर्माचे भोग चालून येतात, म्हणजे जे नशिबात लिहिलंय आणि जे कर्म केलंय त्याचे फळ भोगायला येतात, परिणाम दिसायला लागतात आणि नसते रोग शरीरात उत्पन्न होतात. इसवी सन 1909 साली भीमाजीला कमनशीब पीडा देऊ लागले, म्हणजे त्याचं नशीब जे जरा कमी बलवान आहे किंवा खराब आहे असं ते पीडा, त्रास द्यायला लागलं त्याला. खोकल्याचा क्षयरोग झाला आणि ताप येऊ लागला. सहन होऊ न शकणारा खोकला येऊ लागला. तापही फार वाढू लागला. दिवसेंदिवस जोराने वाढतच गेला आणि भीमाजी निराश झाला. तोंडाला सदा फेस येणे, पूर्णपणे खारटही नाही व गोडही नाही अशा पाण्याच्या व रक्ताच्या गुळण्या येणे, पोटात सारखे ढवळून येणे आणि जीव तळमळणे थांबत नव्हते. असा रोगाने पछाडलेला तो भीमाजी बिछाण्याला खिळला. त्याचे हात पाय गळून गेले आणि तो वाळत चालला.
सगळ्या उपायांची शिकस्त झाली. म्हणजे शिकस्त म्हणजे हार झाली, म्हणजे हार मानले, सगळे उपाय करून थकले, तरी बरे वाटेना, म्हणून तो फार त्रासून गेला. अन्न पान काही आवडत नव्हते, म्हणजे त्याला काही दाना पाणी अन्न घेणं खाणं आवडत नव्हतं. कांजी सारखे आजारी माणसांचे खाद्यही त्याला पचत नव्हते. त्यामुळे जीवाचे हाल असह्य होऊन भीमाजी अस्वस्थ झाला आणि त्याला काही सुचेना. देवांची सारी पूजा अर्चा व सेवा झाली. वैद्य डॉक्टरांनी हात टेकले. बिचाऱ्या भीमाजीने जगण्याच्या आशेवर पाणी सोडले आणि तो काळजीत पडला. पाटील, तो भीमाजी पाटील जो आजारी आहे क्षयरोगाने, म्हणजे खोकल्याच्या मोठ्या रोगाने, तर ज्याच्यात रक्त पण पडतंय, रक्ताच्या गुळण्या येतात, म्हणजेच रक्ताच्या उलट्या होतात असं म्हणता येईल, म्हणजे इतका खोकला. तर पाटील मनात खिन्न झाले. थोड्या दिवसांचे सोबती वाटू लागले, म्हणजे आता थोडेच दिवस जगू बुवा आपण असं त्यांना वाटायला लागलं. दिवसेंदिवस उत्तरोत्तर फारच थकले आणि दिवस कसे बसे काढू लागले. कुलदेवता आराधली, पण तीही आरोग्यता देईना. त्यांची जी कुलदेवी आहे तिची प्रार्थना त्यांनी केली, तिची पूजा अर्चना केली, पण त्यामुळेही त्यांचं आरोग्य चांगलं होत नव्हतं. कारण कुलदेवतेचा कोप असतो, असं त्यामुळे कधीतरी होऊ शकतं. एखादं व्रत राहिलंय, नवस बोललाय पण तो पूर्ण झाला नाही, फेडला नाहीये, किंवा काही कुळाचार धर्म आरत्या वगैरे जे वार्षिक विधी असतात घरात, ते गृहस्थ घरामध्ये झालेले नाहीयेत, चुकले आहेत, किंवा पूजेत काही कमी जास्त झालेलं आहे, किंवा दर्शनाला कुलदेवतेच्या आपण गेलेलो नाही सपरिवार, यामुळेही कुलदेवतेचा कोप होतो, अशी रियालिटी आहे. आणि त्यामुळे कोप होतो म्हणजे काहीतरी दुखणे लागतात, काहीतरी संकट येतात, आणि मग आपल्याला कुलदेवतेला, गुरूंना आणि परमेश्वराची प्रार्थना करणं आणि जे काही राहिलं गेलं क्षमा करणं, माफी मागणं, क्षमा मागणं गरजेचं आहे अशा वेळी. आणि तिचं काही राहिलं असेल व्रत, नैवेद्य, पूजा अर्चना, दर्शन, यात्रा, काही पण अगदी नवस का असेना, तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं असतं. तर त्यांनी कुलदेवतेची आराधना केली पाटलांनी, पण त्यामुळेही त्यांना आरोग्य येईना, आरोग्य लाभ होत नव्हता. ज्योतिषी, भूत पिशाच्च काढणारे मांत्रिक यांना विचारून पाटील थकले. कोणी म्हणत की कसला हा शरीराचा रोग, काय तर हा नशिबाचा योग, वाटते पुरा भोगच कोसळला, मनुष्याचा प्रयत्न काही कामाचा नाही, असे त्यांना लोक सांगायचे. डॉक्टर झाले, हकीम झाले, उपचार करता करता सर्व थकून गेले. कोणाचे काहीच चालेना आणि सगळ्यांचे प्रयत्न हरले. पाटील अत्यंत त्रासून गेले आणि म्हणाले की देवा, मी हे काय केले, काहीच का उपयोगाला येत नाही. कसले हे पाप तरी, देव तरी कसा हा विलक्षण आहे, जो सुखात लोळत असतो त्याला आपले स्मरण एक क्षणही होऊ देत नाही. खरंच त्याची लीला आश्चर्यकारक आहे. मग जेव्हा त्याच्याच मनात येईल तेव्हा नाना प्रकारच्या संकटांची परंपरा देव धाडतो आणि आपले स्मरण, नामस्मरण, चिंतन भक्तांकडून करवून घेतो आणि नारायणा धाव असे म्हणवून घेतो भक्तांकडून. कोण? ईश्वर, परमेश्वर. ही त्याची लीला आहे. असो, दुःखाने व्याकुळ झालेल्या भीमाजीचा धावा ऐकून देवाला तात्काळ प्रेम दाटून आले आणि भीमाजीला बुद्धी झाली की नानासाहेब चांदोरकर यांना पत्र धाडावे, म्हणजे पत्र पाठवावे. नानासाहेब काहीतरी करतील जे इतर कोणालाही करता येणार नाही, असा पूर्ण विश्वास पाटलांना वाटला. हाच त्यांचा शुभशकून होता. हेच रोगाच्या बरे होण्याचे कारण होते. पुढे त्यांनी नानासाहेबांना सविस्तर पत्र लिहिले आणि पाठवले. भीमाजींना नानासाहेबांची आठवण झाली, म्हणजे साईबाबांची एकदम आठवण झाली आणि रोग बरा होण्याचे साधन उत्पन्न झाले, तयार झाले. तोपर्यंत नव्हतं साधन काहीच. संतांचे कौशल्य अतर्क्य, म्हणजे तर्कांशिवाय किंवा तर्कांच्या पलीकडचे असते, लॉजिकच्या पलीकडचे असते. लॉजिक म्हणजे तर्क. कालचक्राची रचना असली, म्हणजे योग्य मुहूर्त असेल, नशिबात तो योग असेल, तरी तेथेही ईश्वराचीच योजना असते. म्हणून कोणी दुसरीच काही कल्पना करून उगाच बढाई मारू नये. बऱ्या वाईट क्रियांचा सूत्रधार ईश्वरच असतो. तोच मारतो किंवा वाचवतो, करणारा तोच एक आहे. पाटलाने चांदोरकरांना लिहिले
की औषधे खाऊन खाऊन त्रासलो, जिवंत राहण्याला कंटाळलो, जग उदास वाटते. डॉक्टरांनी आशा सोडली आणि दुखणे बरे होण्यासाठी सारखे काही नाही असे ठरवले. हकीम व वैद्य यांची सुद्धा बुद्धी थकली आणि माझी देखील आशा खुंटली आहे. तरी चांदोरकर पत्रात लिहित आहे की सगळे उपाय करून थकलो आणि आता डॉक्टरांनी वैद्यांनी सगळ्यांनी आशा सोडली आणि माझी आशा सुद्धा संपलेली आहे. तरी आता आपल्या पायी एकच विनंती आहे की मला आपली भेट जरूर होऊ द्यावी, हीच माझ्या मनाची आकांक्षा आहे. चांदोरकरांनी हे पाटलाचं पत्र वाचलं. त्यांचे मन खिन्न झाले. भीमाजी मोठे भले गृहस्थ होते. नानांच्या भीमाजी पाटील जे आजारी आहेत. नानांच्या मनाला पाझर फुटला. त्यांनी उत्तर पाठवलं पाटलांना की साईबाबांचे पाय धरणे हाच फक्त एक इलाज किंवा बरे होण्याचे साधन आहे. बाप व माय तोच आहे. तीच सर्वांची कनवाळू आई आहे. हाकेसरशी धावून येईल आणि कळवळून कडेवर घेईल. लेकरांची सोय म्हणजे ज्यात समाधान लाभेल अशी स्थिती सोय तिलाच ठाऊक असते, म्हणजे साई रूपी माऊलीला आईलाच ठाऊक असते. क्षयरोगाची काय कथा, दर्शनाने महारोग सुद्धा बरे होतात. शंका मुळीच धरू नका. जा त्यांचे पाय घट्ट धरा. भक्त जे जे मागतील ते त्यांना द्यायचे साईबाबांनी व्रत घेतलेले आहे. म्हणून म्हणतो घाई करा आणि त्यांचे दर्शन घ्या. भीतीत मोठी भीती मरणासारखी दुसरी कोणती असते का? जा साईंचे पाय घट्ट धरा. तोच एकच तुम्हाला निर्भय करेल. असं पाटलांना चांदोरकरांनी पत्रात उत्तर पाठवलं. इकडे भीमाजींना आपले दुखणे असह्य झाले होते आणि आयुष्याची अखेरची स्थिती येऊन ठेपली होती. नानांचे पत्र वाचून साईबाबांना कधी भेटेन आणि कधी आपले काम साधून घेईन असे पाटलांना झाले. ते अगदी भांबावून गेले आणि म्हणू लागले की सरसामान सर्व आवरा, उद्याच निघायची तयारी करा आणि शिर्डीचा रस्ता धरा. अशा प्रकारे पक्का निश्चय करून सगळ्यांना निरोप देऊन पाटील साई महाराजांचे दर्शन घेण्याकरता शिर्डीला निघाले. बरोबर नातलगही घेऊन भीमाजी चटकन निघाले. मनात फार उत्सुकता होती की शिर्डी मला कशी लवकर दिसेल असं पाटलांना वाटत होतं. आणि मशिदीच्या चौका शेजारी पुढच्या दारात गाडी आली आणि चौघांनी उचलून भीमाजींना मशिदीत वर आणले. नानासाहेब बरोबर होतेच, ज्यांच्यामुळे साईबाबांचे चरणकमळ मिळवणे सगळ्यांना सोपे होत असते. ते माधवरावही तिथे आले. पाटलांना पाहून बाबा म्हणाले, साईबाबा काय म्हणाले, श्यामा हे चोर आणून किती माझ्या अंगावर घालतोस, हे बरे का करतोस? भीमाजींनी साईंच्या पायावर मस्तक ठेवले आणि म्हणाले, हे साईनाथा, या अनाथावर कृपा करा. हे दीनानाथा, मला सांभाळा. पाटलांची व्यथा पाहून साईबाबांना साईनाथांना दया उपजली आणि त्याच्याबरोबरच पाटलांचा विश्वास बसला की आपली दुःखाची परिस्थिती आता संपली. भीमाजी पाटील असे स्वस्थ पाहून कृपेचे सागर साई समर्थ मनात अत्यंत द्रवले आणि हसून म्हणाले की द्रवले म्हणजे त्यांचं मन पालटलं, किंवा जे पहिले त्यांना म्हणत होते की का आणलंस आशांना माझ्या जवळ, तर असं म्हणून ते फक्त वरवर होतं आणि खरं तर त्यांना दया उत्पन्न झाली. आणि साई पुढे म्हणाले की आता येथे बैस. ते पाटलाला म्हणताय ज्याला क्षयरोग झालाय की आता इथे बैस, चिंता सोडून दे. विचारी माणसे उगीचच मनस्ताप करून दुःखी होत नसतात. शिर्डीत पाय टाकल्याबरोबर तुझ्या भोगांचा अंत झाला आणि संकटाच्या सागरात गळ्यापर्यंत बुडाला असला तू, किंवा महान दुःखाच्या खड्ड्यात गाडला गेला असता तरी जो या मशीद माईची पायरी चढेल तो सुखी झाला असे समजावे. येथील फकीर मोठा दयाळू आहे आणि तुझ्या व्यथा मुळापासून उपटून काढेल. तो मोठा कनवाळू आहे आणि प्रेमाने तुला तुझा प्रतिपाळ करेल. यासाठी तू स्वस्थ राहा, भीमाबाईच्या घरी राहा आणि 1-2 दिवसात तुला आराम वाटेल. साईबाबांच्या तोंडचे हे शब्द ऐकून
जसे एखाद्या मेलेल्या माणसावर अमृताचा वर्षाव होऊन तात्काळ पुन्हा जीवदान लाभावे, जिवंत त्याने व्हावे, तसे समाधान पाटलाला लाभले. जसे मरणाच्या दारी गेलेल्याला अमृत किंवा तहानेने पिडलेल्याला पाणी मिळावे, तसे समाधान पाटलाला लाभले. आधी प्रत्येक 5 मिनिटाला तोंडातून रक्ताच्या गुळण्या येत असत, परंतु बाबांच्या समोर 1 तास बसल्यावर त्या नाहीशा झाल्या. दुखणे तपासून पाहिले नाही, रोग कशाने झाला याचे कारण विचारले नाही. केवळ कृपादृष्टीने बाबांनी रोग तात्काळ मुळासकट उपटून टाकला. संतांची कृपादृष्टीच पुरेशी असते. वाळलेल्या लाकडाला कोंब किंवा अंकुर फुटतील. वसंत ऋतू नसला तरी फुलांचे झुपके फुलतील आणि मग ते त्याने भोगल्याशिवाय सुटत नाहीत. इतर उपाय चालत नसतात. केवळ भोगूनच त्यांचा नाश होतो. हीच जन्मजन्मांतरी खात्रीने होणारी गोष्ट आहे. भोगल्याशिवाय अत्यंत दुसऱ्या उपायाने त्यांची निवृत्ती होत नसते. तथापि दैववशाने म्हणजे नशिबाने एखाद्या संताचे दर्शन घडणे हे एक व्याधीसाठी दुःखहारक औषध असते. मग रोगाने पिडलेला इसम म्हणजे मनुष्य आपल्या रोगाचे दुखणे यातनेशिवाय सहन करतो. रोग कठोर पीडा किंवा क्लेश यांचा अनुभव दाखवतो म्हणजे त्रास देतो. रोगामुळे त्रास उत्पन्न होतो, मनस्ताप होतो, चिडचिडा स्वभाव होतो. तर संत करुण दृष्टी ठेवून त्या रोगाच्या भोगाचे निवारण, त्याच्या दुःखाची जाणीव न होऊ देता करतो. बाबांचा केवळ शब्द हेच खात्री पटेल असे हिमज्वर आहे. खात्री पटेल असे कारण असते. माफ करा, परत वाचतो. बाबांचा केवळ शब्द हेच खात्री पटेल असे कारण असते. तेच हटकून गुण देणारे औषध असते. एकदा काळ्या कुत्र्याने दहीभात खाल्ला आणि एका भक्ताचा हिमज्वर बरा झाला. कथेमध्ये या आडकथा वाटतील, परंतु या सारांश रूपाने ऐकल्या तर त्यांची उचितता म्हणजे योग्य वेळी योग्य उपस्थिती दिसून येईल. असो, आठवण करून देणाराही साईच आहे. माझी कथा मीच करीन असे साई स्वतःच बोलून गेले आहेत. त्यांनीच यावेळी या कथांची मला आठवण करून दिली आहे. बाळा गणपत नावाचा शिंपी जातीचा म्हणजे शिंपी समाजाचा एक बाबांचा मोठा भक्त होता. तो एकदा बाबांपुढे अतिशय केविलवाणे तोंड करून विनंती करू लागला की बाबा, कोणते मी असे पाप केले की हा हिवताप मला सोडत नाही. पुष्कळ उपाय झाले तरी सुद्धा अंगातून हा निघत नाही. आता तर मी काय करू? वनस्पतींचे अर्क किंवा काढे वगैरे सर्व औषधेही झाली. आता तुम्ही तरी काही उपाय सांगा जेणेकरून हा ताप निघून जाईल. असं बाळा गणपत नावाच्या शिंपी समाजातल्या भक्ताने साईंना विनंती केली, हिवताप सोडून माझा काढून टाका, हिवतापापासून मला मुक्त करा असं. तेव्हा बाबांच्या मनात दया उपजली आणि त्यांनी उत्तर दिले की दही भाताचे काही घास लक्ष्मी देवीच्या देवाजवळ काळ्या कुत्र्याला खाऊ घाल, म्हणजे लगेच बरा होशील. बाळा भीतच गेला आणि घरी जाऊन पाहू लागला. तो झाकून ठेवलेला भात आढळला आणि बाजूला दही पण सापडले. बाळा मनात विचार करू लागला की दही भात तर मिळाला, परंतु देवळा शेजारी काळा कुत्रा नेमका यावेळी असेल का? परंतु बाळाची ही उगीचच चिंता होती. सांगितलेल्या जागी जाऊन पोहोचतो तोच एक काळे कुत्रे शेपूट हलवीत समोर येताना दिसले. असा योग जुळलेला पाहून बाळाला मोठा आनंद झाला. दहीभात खाऊ घातला आणि बातमी बाबांना ही जाऊन सांगितली. तात्पर्य सांगायचे म्हणजे हा जो प्रकार घडला त्याबद्दल कोणी काहीही म्हणो, परंतु तेव्हापासून बाळाचा, ते जे बाळा गणपत होते शिंपी समाजाचे, त्यांना हिमज्वर झाला होता, प्रचंड ताप वगैरे होता. तर
त्यांचा हिमज्वर गेला आणि त्याला आराम पडला. असेच एकदा बापूसाहेब बुट्टी यांना पोटात थंडी होऊन एकसारखे जुलाब व लागोपाठ उलट्यांवर उलट्या होऊ लागल्या. म्हणजे त्यांना त्रास व्हायला लागला पोटाचा. सर्व औषधांनी कपाट भरले होते. म्हणजे खूप औषधं वापरली गेली, वेगवेगळे सांगितलेली, परंतु त्यातील एकही औषध लागू पडत नव्हते. बापूसाहेब बुट्टी मनात घाबरले आणि फार काळजीत पडले. सारखे जुलाब उलट्या होऊन ते फार अशक्त झाले आणि नित्य नियमाप्रमाणे बाबांचे दर्शन घेण्याचीही त्यांना शक्ती राहिली नाही. ही गोष्ट बाबांच्या कानावर गेली. त्यांनी बापूसाहेबांना बोलावून आणून आपल्या समोर बसवले आणि म्हणाले की खबरदार, यापुढे शौचाला जायचे नाही आणि उलटी सुद्धा आपल्या ठिकाणी राहिली पाहिजे. असं साईबाबा त्यांच्या समोर बोलले. नंतर त्यांच्याकडे पाहून हाताच्या अंगठ्याजवळचे बोट हलवून, म्हणजे तर्जनी हलवून, बाबांनी पुन्हा तेच शब्द उच्चारले की खबरदार, यापुढे शौचाला जायचे नाही आणि उलटी सुद्धा आपल्या ठिकाणी राहिली पाहिजे, असे ते परत म्हणाले. गंमत म्हणजे त्या शब्दांचा दरारा इतका की दोन्ही व्याधींनी पोबारा केला. म्हणजे पळून गेल्या त्या दोन्ही व्याधी, ते दुखणे, आणि बुट्टींना आराम वाटला. आणखी एकदा शिर्डीत पटकीची साथ आली. पटकी हा तेव्हाचा एक रोग होता, त्याची साथीचाच रोग होता तो. तर ती साथ आलेली असताना, म्हणजे एकाला झालं की दुसऱ्याला अलग व्हायचा असा तो रोग होता. आणि त्यावेळी त्याचा त्रास बुट्टींनाही झाला. उलट्या व जुलाब सारखे होऊन त्यांचा जीव तहानेने व्याकुळ होऊन पोटात मळमळू लागले. डॉक्टर पिल्ले आडनावाचे जे डॉक्टर होते ते जवळच होते. त्यांनी सर्व उपाय खर्च केले. शेवटी जेव्हा काहीच उपाय होईना तेव्हा ते बाबांकडे गेले. जसे जसे घडले तसे तसे सर्व बाबांना सांगितले आणि विचारले की कॉफी द्यावी का पाणी द्यावे, कोणते चांगले. तेव्हा बाबा म्हणाले की त्यांना दूध पाजा, अक्रोड पिस्त्यांसकट बदाम खाऊ घाला, असे हे जणू काय तरण प्यायला द्या. तरण म्हणजे डाळ तांदूळाच्या कण्या वगैरे पुष्कळ पाण्यात शिजवून काढलेले जे वर्णासारखं पाणी राहायचं, पेज सारखं, तर त्याला तरण म्हटलं जायचं. तर हे असं तरणच होतं जणू काही, पण हे डाळ तांदळाच्या पाण्याचं नव्हतं, तर हे दूध अक्रोड पिस्त्यांसकट बदामासकटचं पाणी होतं, म्हणजे दूधच होतं. हे प्यायला द्या, असं साईबाबा म्हणाले. आणि साईबाबा पुढे म्हणाले की हे त्याला प्यायला दिलं म्हणजे जणू त्याची तहान राहील आणि चटकन रोग बरा होईल. आणि खरंच असे हे तरण पाजल्यावर बुट्टींचा त्रास बरा झाला. अक्रोड पिस्ते बदाम खाऊन पटकीला आराम पडावा हे तर महान आश्चर्यच. म्हणजे असं कधीच होत नाही. हे असं खाऊन कधीच हा त्रास बरा होत नसतो. परंतु बाबांचा शब्द हेच विश्वासाचे स्थान असले की सर्व काही सफल होते. तेथे शंका मुळीच कामाला येत नाही. एकदा आळंदीचे स्वामी समर्थांचे दर्शन, आळंदीचे एक भक्त स्वामी साई समर्थांच्या म्हणजे साई महाराजांच्या दर्शन घेण्याच्या इच्छेने शिर्डी गावात आले आणि बाबांच्या निवासस्थानी मशिदीत येऊन पोहोचले. त्यांना कानांचा रोग होता, जे आळंदीहून भक्त आले होते त्यांना. त्यामुळे असमाधान आणि झोपमोड होत असे. शस्त्रक्रिया करवूनही तिळमात्रही काही उपयोग झाला नाही. ठणका फारच वाढला आणि काहीच इलाज चालेना. म्हणून शिर्डीहून निघण्याचा विचार केला त्यांनी आणि बाबांचा आशीर्वाद मागण्यासाठी ते गेले. साई चरणांना नमस्कार करून उदी प्रसाद पावल्यावर स्वामींनी, ते जे स्वामी नावाचे भक्त होते, त्यांनी सदा सर्वदा कृपा असावी असा आशीर्वाद साईंकडे मागितला. माधवराव देशपांडे तेव्हा जवळच होते. त्यांनी स्वामींच्या कानांकरता बाबांना विनंती केली आणि बाबांनीही असं म्हटलं की अल्लाह अच्छा करेगा. असं म्हणून साईंनी स्वामींना आश्वासन दिलं, स्वामी नावाच्या भक्तांना. असा आशीर्वाद मिळाल्यावर स्वामी भक्त, म्हणजे स्वामी नावाचे जे भक्त आहेत ते पुण्याला परत गेले आणि तेथून 8 दिवसांनी त्यांचे पत्र आले की ठणका ज्या क्षणी बाबांनी आशीर्वाद दिला त्या क्षणीच थांबला, म्हणजे ठणक थांबली. सूज मात्र कायम होती. पुन्हा शस्त्रक्रिया करावी म्हणून फिरून मुंबईला आलो आणि अगोदरच्याच डॉक्टरांकडे गेलो. ऑपरेशन वगैरे परत करावं लागेल का असं विचार आला आणि डॉक्टरांना भेटायला परत गेलो. परंतु बाबांना
कसे साकडे पडले कोण जाणे. कानांकडे पाहता डॉक्टरांना सूज अशी ती कुठे दिसेना. डॉक्टर म्हणाले की शस्त्रक्रियेची आता आवश्यकता नाही. अशा प्रकारे बाबांच्या नुसत्या आशीर्वादाने स्वामींची भयंकर चिंता दूर झाली आणि सर्वांना नवल वाटले. अशीच आणखी एक कथा या प्रसंगाच्या अनुरोधाने क्रमप्राप्त झाली, म्हणून श्रोत्यांना आता ती सांगून मग हा अध्याय आटोपता घेऊया. मशिदीच्या सभामंडपाची फरशी बसवण्याची ज्या दिवशी सुरुवात झाली त्याच्या 8 दिवसाआधी काका महाजनींना सहन न होणारे अजीर्ण झाले होते. त्यांना जुलाब फार होऊ लागले आणि ते अत्यंत त्रस्त झाले. पण मनातल्या मनात बाबांवर भार ठेवून, विश्वास ठेवून औषध व उपचार ते करत नव्हते. साईबाबा पूर्ण अंतर्ज्ञानी आहेत हे महाजनी जाणून होते, म्हणून हा त्रास त्यांनी बाबांना कळवलाच नाही. मनात जेव्हा येईल तेव्हा ते साई आपणहून माझा हा त्रास घालवतील असा विश्वास असल्याने ती व्याधी ते सहन करत राहिले. आपण सर्व भोग आनंदाने भोगू, परंतु पूजेत खंड पडू नये हीच एक प्रबळ इच्छा सदा काकांच्या, म्हणजे जे काका महाजनी होते त्यांच्या मनात होती. पुढे जुलाब कितीही वेळा व केव्हाही जेव्हा होऊ लागले तेव्हा आरतीची सेवा चुकू नये म्हणून काकांनी काय केले पहा. एक तांब्या पाण्याने भरला आणि अंधारातही हाताला लागेल अशा जागी मशिदीत एका बाजूला ठेवला. स्वतः पाय दाबण्यासाठी बाबांजवळ काका महाजनी बसत, आरतीला नेहमी हजर राहत आणि आपला रोजचा नियम पुरा करीत असत. जर पोटात कळ आलीच तर तांब्या पाण्याने भरलेला हाताजवळच होताच एकांत जागा पाहून शौच आटोपून काका महाजनी परत येत असत. असो, तात्याबांनी फरशी करण्याची आज्ञा मागितल्यावर बाबा त्यांना काय म्हणाले ते पहा. आम्ही लेंडी बागेवर जात आहोत. बाबा म्हणतायत की आम्ही लेंडी बागेवर जात आहोत आणि तेथून परत आल्यावर या फरशीच्या कार्याला सुरुवात करा. पुढे बाबा परत आले, आसनावर जाऊन बसले आणि काका महाजनींनी वेळेवर येऊन पाय चेपणे सुरू केले. कोपरगावाहून टांगे येऊन पोहोचले, त्यातून मुंबईकडचे भक्त येऊन पोहोचले. पूजा साहित्यासकट मशिदीत वर चढले मुंबईचे भक्त आणि बाबांना त्यांनी नमस्कार केला. इतर मंडळींबरोबर अंधेरीचे पाटीलही आले आणि पूजेसाठी फुलं, अक्षता वगैरे घेऊन वाट पाहत बसले. इतक्यात खाली पटांगणात, म्हणजे अंगणामध्ये जेथे रथ ठेवत असत, जो लाकडाचा वगैरे मोठा रथ आहे, साईंना एका भक्ताने भेट दिलेला, तो तिथे रथ जिथे उत्सवासाठी ठेवलेला असतो तिथे बरोबर तेथेच कुदळी मारून फरशीची सुरुवात झाली. म्हणजे फरशी बसवण्यासाठी नीट जमीन खणली जाऊ लागली. कुदळ मारण्याचा तो आवाज ऐकला मात्र बाबांनी विचित्र ओरड केली, डोळे भयंकर टवकारले आणि लगेच नृसिंहाचा अवतार धारण केला. कुदळीचा फटका कोण मारत आहे, त्याला मी कमरेत लटका करतो, असे बोलत बाबा सटका घेऊन उठले आणि सगळ्यांना भीतीने धडकी भरली. मजूर, जे काम करणारे मजदूर होते कष्टकरी, तर ते मजूर कुदळ टाकून पळाले. जो तो उठून धावत सुटला. काकांचा सुद्धा जीव घाबरला. इतक्यात बाबांनी त्यांचा हात धरला आणि म्हणाले, जातोस कुठे, बस खाली. मग तात्या कोते आणि लक्ष्मीबाई आले. त्यांच्यावरही बाबांनी मनसोक्त शिव्यांचा भडीमार केला. अंगणाबाहेर जी मंडळी होती त्यांनाही शिवीगाळ केली. इतक्यात बाबांनी तेथे पडलेली भाजलेल्या भुईमुगाची थैली ओढून घेतली. बाबा रागावलेले असताना जे भीतीने चहूकडे पळून गेले त्यातील एखाद्याची ती मशिदीत पडलेली पिशवी असेल. दाणे असतील पक्का शेर, म्हणजे 1 किलो दाणे असतील, शेंगदाणे भुईमुगाचे. बाबांनी मूठ बाहेर काढले त्या पिशवीतून आणि हातावर चोळून फुंकर मारून साफ करण्यास सुरुवात केली स्वतः. मग ते स्वच्छ झालेले, म्हणजे फोत्रे नसलेले, फोत्रे काढून टाकलेले दाणे महाजनींना खाऊ घालू लागले. साईबाबा स्वतः एकीकडे शिव्या देणे आणि एकीकडे दाणे चोळणे चालूच होते. महाजनींना म्हणत, खाऊन घे, आणि त्यांच्या हातावर साफ केलेले ते दाणे साईबाबा ठेवत होते. काही आपल्या तोंडात टाकत होते, साईबाबा स्वतः खात होते. अशा प्रकारे ती पिशवी संपवली. मग दाणे संपल्यावर म्हणाले की मला तहान लागली आहे, पाणी आण. काकांनी झारी भरून पाणी आणले. स्वतः पिऊन काकांना पाणी म्हटले. काकांनी पाणी पिऊन झाल्यावर साई म्हणाले की जा,
आता तुझी बृहती थांबली, म्हणजे तुझे जे जुलाब वगैरे तुला पोटदुखीचा त्रास चालू आहे तो थांबेल, आता ते थांबलाय असं साईंनी सांगितलं. ते ब्राह्मण कुठे मेले, जा त्यांना घेऊन ये. जे मुंबईहून आले होते भक्तजन. पुढे मंडळी आली. मशीद पूर्वीप्रमाणे भरली आणि फरशी लावण्यास पुन्हा सुरुवात झाली. काकांची अजीर्ण बरे झाले. हे सगळ्या प्रकारामुळे जे साईबाबा चिडले होते आणि सगळं काम थांबून गेलं फरशी बसवायचं, आणि नेमकं काय झालं कोणालाच कळलं नाही, सगळे इकडे तिकडे पळाले. आणि नंतर साईबाबा शिव्या शाप देता देता, चिडचिड करता करता एखाद्या तिथे एक जी पिशवी पडली होती त्याच्यातले दाणे फोत्रे काढून स्वतः खात होते आणि मूठ भरून त्यांना ज्यांचं पोट दुखतंय त्या काका महाजनींना खाऊ घालत होते, त्यांचा हात धरून जवळ बसवून. आणि त्यानंतर म्हणाले ते की तुझे आता पाणी पिऊन झाल्यावर, आणि त्यालाही पाणी पाजलं साईंनी, म्हणजे पाणी प्यायला लावलं. आणि त्यानंतर म्हणे आता तुझे जुलाब त्रास जे काही होतात तुला ते थांबलेत. आणि यानंतर सगळेजण पहिल्यासारखे बसले आणि मंडळी पुढे आली आणि फरशी लावायला परत कामाला सुरुवात झाली. काकांचं अजीर्ण म्हणजे त्यांना जो त्रास होत होता पोटात तो बरा झाला. जुलाबावर हे कसलं औषध, परंतु संतांचा शब्द म्हणजे औषध असतं. संत जो शब्द म्हणतील, साईबाबा म्हणाले जा आता तुझी बृहती थांबली, म्हणजे तुझे जुलाब तुझे त्रास थांबले, तर या शब्दांनाच महत्व आहे. ते शब्द जे म्हणतील त्यालाच जे प्रसाद मानतील त्यांना दुसऱ्या कोणत्या औषधाची जरुरी नसते. हरदा शहराचे गृहस्थ पोटशुळाच्या व्याधीने 14 वर्ष त्रस्त झाले होते. सर्व इलाज झाले होते. त्यांचे नाव दत्तोपंत होते. आता ही दत्तोपंत नावाच्या भक्ताची कथा. त्यांनी कर्णोपकरणी म्हणजे लोकांच्या बोलण्यावरून ऐकलेली गोष्ट ऐकली की शिर्डीत साई नावाचे एक महान संत आहे, ज्यांच्या दर्शनाने सर्व रोग बरे होतात. अशी कीर्ती ऐकून दत्तोपंत शिर्डीला गेले. साईंच्या पायांना नमस्कार केला आणि करुणा भाकू लागले, म्हणजे त्यांना विनंती करू लागले, त्यांची स्तुती करू लागले. काय म्हणताय दत्तोपंत हे पहा. ते म्हणताय साईबाबांना की बाबा 14 वर्ष झाली पोटशुळाने पिच्छा पुरवला, पुरे आता हे दुखणं अगदी कळस झाला आता, म्हणजे खूप सहन झालं. ते सहन करण्याची शक्तीही राहिली नाही. कोणाला मारले नाही किंवा कोणाचे नुकसान मी केले नाही, आई बापांचा कधी अपमान केला नाही, पूर्वजन्मीची गोष्ट तर आठवतच नाही, मग हे कष्ट मला कशाने बरे होतात. संतांच्या केवळ प्रेमभरीत दृष्टीने, त्यांच्या प्रसादरूपी आशीर्वचनांनी म्हणजे चांगल्या बोलण्याने, उपदेशाने रोग बरा होतो, दुसरे काही लागत नाही. तसाच अनुभव दत्तोपंतांनाही आला. बाबांचा हात मस्तकावर पडताच आणि उदी व आशीर्वाद पावताच मनाला आराम वाटला. मग महाराजांनी त्यांना काही दिवस शिर्डीत ठेवून घेतले. महाराज म्हणजे अर्थातच साई महाराज. आणि हळूहळू त्यांचा पोटशुळाचा त्रास मुळासकट नाहीसा झाला, म्हणजे नाही पूर्णपणे निघून गेला असा झाला, उरलाच नाही. असो, असे हे महात्मे साई. त्यांच्या मनाच्या थोरपणाचे मी काय वर्णन करू. सर्व सजीव व निर्जीव वस्तूंवर त्यांचा सद्भाव असतो आणि परोपकार करणे हा त्यांचा स्वभाव असतो. ही शब्दस्तुती गाऊ जाता एकापेक्षा एक नाना प्रकारच्या गोष्टी आठवतात. तेव्हा आता मागील संगतीने भीमाजींचे चरित्र पुढे चालवूया. असो, बाबांनी थोडी उदी मागवली, भीमाजींना थोडी दिली आणि थोडी त्यांच्या कपाळाला फासली आणि आपला हात त्यांच्या डोक्यावर ठेवला. मुक्कामावर परत जाण्याची आज्ञा झाली आणि पाटलांना हुशारी वाटून ते पायांनी चालतच गाडीपर्यंत निघाले. जे भीमाजी होते सुरुवातीच्या गोष्टीत आपण ऐकलेले, तर त्यांच्या कपाळाला पण ती उदी बाबांनी मागवून लावली होती आणि आशीर्वादाचा हात ठेवला होता. त्यामुळे आणि त्यांना परत जाण्याचं, तुमच्या घरी परत जा गावाला असं म्हटलं. आणि मग त्यामुळे पाटलांना हुशारी वाटली, म्हणजे बरं वाटलं, त्यांची तब्येत चांगली व्हायला लागली आणि ते पायांनी चालत गाडीपर्यंत निघाले. तेथून बाबांनी सांगितलेल्या जागीच ते गेले. ती जागा जरी अडचणीची व लहान होती तरी बाबांनी सुचवली होती, हेच तिचे महत्व. मातीचे ताजे थर देऊन चोपण्याने जमीन सपाट व गुळगुळीत केलेली असल्याने ती जमीन ओली होती. तरी पाटलांनी ती बाबांची आज्ञा मानली आणि तेथेच सोय लावली. भीमाजीच्या गावात पुष्कळ ओळखी होत्या. सुकी जागा म्हणजे व्यवस्थित असलेली जमीन त्यांना राहण्यासाठी मिळाली असती, परंतु बाबांच्या तोंडी जे स्थान आले ते सोडून आणखी दुसऱ्या स्थानाचा विचारच पाटलांनी केला नाही. भीमाजी पाटलांनी
तेथेच 2 पोती पाथरली म्हणजे अंथरली, पोते म्हणजे रिकामं गोंडपाट, आणि त्यावर अंथरूण पसरून त्यांच्याकडे जे काही पांघरायला अंथरायला असेल ते त्या पोत्यांवर टाकून भीमाजी स्वस्थ मनाने झोपले. मग त्याच रात्री अशी गोष्ट घडली की भीमाजींना स्वप्न पडले. त्या जागी जिथे साईंनी त्यांना राहायला पाठवलं त्या अशा ओल्या जमिनीवर ते गोंडपाटांवर अंथरून टाकून झोपले होते. साईंच्या शब्दावर विश्वास ठेवून इकडे तिकडे कुठेच गेले नाहीत. आणि मग तिथे त्यांना झोपले असताना स्वप्न त्याच रात्री पडलं की बाळपणीचे पंतोजी आलेले आहेत आणि पाटलांना, म्हणजे हे जे पाटील आहेत भीमाजी पाटील, तेव्हा लहान मूल असणार किंवा मोठे आहेत असं स्वप्नात दिसतंय, आणि त्यांना पंतोजी मारतायत. पंतोजी हे शाळा मास्तरांना म्हटलं जाय, शाळेतले स्कूल टीचर आहेत. तेव्हा स्कूल टीचर शिक्षा करायचे, छडीने मारायचे, जरा काही चुकलं तर त्यांचा खूप धाक राहायचा. 100 वर्षापूर्वीच्या काळात तेव्हाच्या मराठीत शाळा मास्तर किंवा शिक्षकांना, शाळेतल्या शिक्षकांना पंतोजी म्हटलं जायचं, म्हणून इथे पंतोजी शब्द आला आहे. हातात एक वेताची काठी घेऊन, वेत नावाच्या झाडाची, वेत किंवा बांबूची आपण काठी म्हणू शकतो, की जिचे चपकारे फार जोरात लागतात, वळ उमटतात, तर ती काठी घेऊन मार मारून त्यांची पाठ फोडली. त्यांच्या मास्तराने स्वप्नामध्ये येऊन त्यांची पाठ फोडली पाटलांची. सवाई, सवाई म्हणजे कवितेचा एक वृत्त किंवा छंद, म्हणजे एक व्याकरणात कवितेचं एक काही वृत्त असतं किंवा मुक्त छंद वगैरे, अशात कविता वगैरे रचलेली असते वेगवेगळ्या छंदांमध्ये किंवा वृत्तामध्ये, चालीमध्ये. वृत्त किंवा छंद म्हणजे एक ठराविक मीटर किंवा कवितेचं, एखाद्या गाण्याचं, रचनेचं प्रमाण आहे. तिथे किती अक्षर असतील, त्यांचे चढ उतार काय असतील, त्यानुसारच ती कविता गायली गेली पाहिजे. तर त्याचे काही नियम असतात, तर त्यांना वृत्त आणि छंद असं म्हणतात. तर त्याला सवाई असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशी एक कविता जी एखाद्या वृत्तात किंवा छंदामध्ये बसवलेली असेल, नियमांमध्ये कशी गायची बा, तर ती सवाई तोंडपाठ होण्यासाठी आपल्या शिष्याला खूप त्रास दिले त्यांच्या पंतोजीने, म्हणजे शाळा मास्तराने स्वप्नामध्ये. सवाई तरी ती कोणती होती याचे मोठे कुतूहल श्रोत्यांना असेल. म्हणजे अशी कोणती ती कविता होती की ज्याच्यामुळे जी पाठ नाही झाली आणि पाठ व्हायला पाहिजे तोंडपाठ, म्हणून इतके त्याला भीमाजी पाटलांना इतका त्रास दिला गेला किंवा शिक्षकाकडून स्वप्नामध्ये एवढा वेताच्या छडीचे मार खायला लागले पाठीवर. तर असं ऐकणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांना कुतूहल असेल, उत्सुक असतील लोक, म्हणून तिची अक्षरे न अक्षरे जी मी ऐकली ती सगळी देतो. म्हणजे मी ती ऐकली बा, असं लेखक हेमाडपंत म्हणताय, कारण की त्यांनी हा प्रसंग स्वतः ऐकला असणार, पाटलांकडूनच ज्यांना अनुभव आला होता त्यांनी सांगितलं असेल किंवा आणखीन कोणाकडून. तर ती कविता अशी आहे. जीस गमे पद अन्य गृही, जर ठेवियले जणू सर्पशिरी, वाक्य जिचे अति दुर्लभ, ज्या परी दुर्मिळ ते धन लोभी करी, कांत समागम तेच गमे, सुख पर्व नसे जरी वित्त घरी, शांत मने निज कांत मने, करी कृत्य सती जनी तीच खरी. आता या कवितेचा अर्थही आपल्याला दिलेला आहे, इथे लिहिलेला आहे, आपण तो वाचू. याचा काय अर्थ आहे? स्वप्नात जी त्यांना कविता पाठ करायला लावत होते त्यांचे शिक्षक पाटलांना, ती कविता त्यांनी सांगितली, ते शब्द आपण ऐकले. आता त्याचा अर्थ काय तो पाहून घेऊ. ही ओवी नाहीये, हे एक वेगळं काव्यच आहे. त्याचा अर्थ असा आहे की दुसऱ्या घरी पाऊल ठेवणे म्हणजे परक्याच्या घरी जाणे. जर दुसऱ्या घरी पाऊल ठेवले तर जिला जणू काय सापाच्या डोक्यावर पाय ठेवल्यासारखे वाटते. म्हणजे दुसऱ्याच्या घरी जाणं, उपस्थित असणं कोणाकडेही, स्वतःचं घर सोडून, स्वतःची जागा सोडून, हे तिला आवडत नाही दुसऱ्याकडे जाणं, याचा अर्थ आहे. जिच्या तोंडचे शब्द ऐकणे अगदी कठीण असते, जणू काय धनलोभीच्या हातचा पैसाच. म्हणजे एखादा लोभी माणूस असेल, त्याने आपल्याला पैसे दिले असतील तर असे पैसे किती त्रासदायक असतील, तसेच ते शब्द ऐकणं त्रासदायक होतं. अशी ती आहे. आणि पतीचा सहवास हीच जिची सुखाची अमोल संधी असते. मग घरात पैसा असो वा नसो, आपल्या पतीच्या आवडीप्रमाणे कोणतेही काम जी संतुष्ट मनाने करते तीच स्त्री, तीच पत्नी या जगात खरी सती म्हणजे पतिव्रता स्त्री आहे, असं याचा अर्थ आहे.
म्हणजे दुसऱ्या घरी जी जात नाही, तिला दुसऱ्या घरी पाऊल ठेवलं की जणू काही सापाच्या डोक्यावर आपण पाय ठेवलाय असं वाटतं. किंवा जिच्या तोंडचे शब्द ऐकणं कठीण असतं, म्हणजे जी स्त्री जास्त घरात बडबड करत नाही, कुठेही वायफाय बडबड करत बसत नाही, जी अगदी शांत आणि समजूतदार स्वभावाची आहे, अशी स्त्री ती पतिव्रता आहे. जी दुसऱ्याच्या घरी विनाकारण अशी जायला जिला आवडत नाही ती पतिव्रता आहे. आणि जणू काय धनलोभीच्या हातचा पैसाच, असे ते शब्द, दुसऱ्याचे कठीण शब्द, तिचे शब्द म्हणजे जणू काही म्हणजे एखादा धनलोभी जसा पैसे काढत नाही, तो कंजूस असतो कारण तो धनाचा लोभी आहे, तो कसा पैसे देईल, तो काढणार नाही पैसे. तसंच ही स्त्री स्वतःच्या तोंडातून शब्दच काढत नाही, अशी स्त्री पतिव्रता आहे, सती आहे, असं इथे या कवितेत लिहिलेलं आहे. म्हणजे ती उगाच भांडते वगैरे असं नाही, ती समजूतदार आहे, ती सोशिकही आहे, ती एक आदर्श स्त्री आहे. ती सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्यानुसार चालण्याचा प्रयत्न करते आणि इतरांच्या चांगल्यासाठी झटते. पतीचा सहवास ही जिची सुखाची अमोल संधी असते. आजच्या काळातल्या मुलींना, स्त्रियांना या गोष्टी पटतील न पटतील ही वेगळी गोष्ट आहे आज काळानुसार, पण ही हजारो वर्षांच्या संस्कृतीमध्ये जेवढ्या स्त्रिया प्रखरपणे वादविवाद करत होत्या, गार्गीसारख्या किंवा योद्ध्या होत्या, लढवय्या स्त्रिया इतिहासात, किंवा शिकवण देणाऱ्या होत्या, ऋषीमुनींच्या सोबत तपश्चर्या करणाऱ्या होत्या, गायन वादन कला, युद्धकला, वाक्चातुर्य, ज्ञानाचं भांडार त्यांच्याजवळ होतं. तर याचा हे सुद्धा त्या स्त्रियांचं रूप आहे. आणि मग इथे याविरुद्ध बोललं जाते की पतिव्रता स्त्री म्हणजे अगदी जी शांत बसेल, नवऱ्याचं ऐकेल, नवऱ्यासोबतच राहील आणि घर सोडून कुठे जाणार नाही आणि दुसऱ्या पतीच्या आवडीप्रमाणेच काम करेल, स्वतःच्या मनाने काही करणार नाही, असा याचा अर्थ होतो का? म्हणजे ती इतकी बंधनात अडकलेली का? तर तसा याचा अर्थ नाहीये निगेटिव्हली. याचा अर्थ खूप खोलवर आहे की बुवा जी स्त्री असेल, म्हणजे पुरुषाचे धर्म आहे गृहस्थाश्रमात पुरुषाने लग्नानंतर कसं वागायचं आहे, लग्नाआधी विद्यार्थी दशेत कसं वागायचं आहे, पालकांचं काय कर्तव्य आहे, मुलांचं काय कर्तव्य आहे, गुरुचं काय कर्तव्य आहे, शिष्याचं काय कर्तव्य आहे, राजाचं काय कर्तव्य आहे, मंत्र्यांचं काय कर्तव्य आहे. आपल्या शास्त्रात असे सगळे डिस्कशन्स आहेत, चर्चा आहेत, वेगवेगळ्या पुराण कथांमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये म्हणा. पण तिथे मग स्त्रीचा पण विचार येतो. तर स्त्री समजूतदार असेल म्हणूनच ती बोलत नाही अति, याचा अर्थ असा नाही की ती कायमच गप्प राहते आणि ती पतीच्या आवडीप्रमाणे वागते आणि पतीचा सहवास तिला आवडतो, मग ती घरात पैसा असो नसो त्याचं काही तिला फरक पडत नाही. तर हे यासाठी की ती पतीच्या सुखदुःखात त्याच्यासोबत काम करते आणि ती असं नाही मानत की मला पतीने काही नाही दिलं तर मग मी कशाला घरात राहू, मग हे नातं कशाला टिकेल. असं आजच्या काळातले इतके उच्छृंखल स्वतंत्र नाही, याला मी उच्छृंखलच आपण म्हणू शकतो की म्हणजे अतिच करताय, जिथे नात्यांची किंमतच उरत नाही. मग कारण जीवनात संकट येणार, एकत्र हात धरून चालणं होणार आणि कोणीतरी कमी जास्त होणार किंवा कोणाला तरी माघार घ्यावी लागणार, प्रसंगानुसार पुढे लिडरशिप करावी लागणार, तेव्हा तो संसार चालणार. आणि पतीचा सहवास आवडणं याचाच अर्थ घरात पैसा असो अथवा नसो, असं त्या कवितेत लिहिलंय. म्हणजे संपत्तीची आर्थिक स्थिती कशी असली तरी जी स्वतः खमकी आहे, कारण की ती शूरवीर योद्ध्यांच्या कुळातली आहे, तो आपल्या देशाचा कुळच तसा आहे आणि ती ज्ञानी पण आहे, मग ती तेवढी सुज्ञ असेलच. तर आणि दुसऱ्याच्या घरी ती कधीच मदतीला जात नाही, ना उणे दुणे सांगायला जाते, असा त्याचा अर्थ आहे की ती स्वाभिमानी आहे, स्वावलंबी आहे. आजच्या काळातली स्त्री ही तशीच आहे, फक्त व्यक्त होण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. तर ही ती कविता होती, जी कविता पाठ होत नव्हती, म्हणून हा त्या कवितेचा अर्थ आपण आता समजून घेतला. म्हणून त्या पाटलांना इतका त्रास, छड्या, शिक्षा करत होते स्वप्नामध्ये त्यांचे शिक्षक. परंतु ही शिक्षा कशासाठी ती गोष्ट काहीच कळत नव्हती. पंतोजी म्हणजे शिक्षक वेताची छडी टाकतच नव्हते, ते मोठ्या हट्टाला पेटले होते. हे स्वप्न झालं आणि नंतर लगेच दुसरं स्वप्न पाटलांना पडलं, तर ते तर याहून विलक्षण होतं, म्हणजे अद्भुत होतं, वेगळं होतं.
ते काय स्वप्न होतं दुसरं जे त्यांना त्याच वेळी तिथे पडलं, की कोणी एक गृहस्थ म्हणजे कोणी एक माणूस जवळ येऊन त्यांची छाती दाबून बसला आहे, त्याने हातात वरवंटा घेतला आहे आणि भीमाजीच्या छातीचा पाटा केलेला आहे. पाटा वरवंटा हे आजकाल आपण पाहिलेलं नसतं, आपल्या घरात आता पाटा वरवंटा नसतं, मिक्सर वगैरे असतं, पण खलबत्ता जसा असतो उभा तसा आडवा असतो पाटा वरवंटा, म्हणजे पोळपाट लाटणंच पण दगडी, आणि लाटण्यापेक्षा खूप जाड असा एक रॉड असतो, दगडाचाच एक गोलसर लांबुळका भाग असतो, तुकडा असतो, अगदी लाटण्यासारखा पण खूप जाड, आणि तो मोठ्या चौकोनी किंवा पंचकोनी अशा दगडावर, सपाट दगडावर घासला जातो, घरंगळवला जातो, मागे पुढे असा गोल गोल फिरवला जातो. का? कारण की त्याच्यामध्ये चटणी होईल, काही पण जे काही बारीक करायचं असेल वाटण ते वाटण वाटलं जाईल यासाठी. स्वयंपाकघरात पूर्वी पाटा वरवंटा पण राहायचा. तर बरेच साधनं बदलले आहेत काळानुसार, यंत्र आलेले आहेत, तर हे त्या काळातलं यंत्र होतं, त्यामुळे ते ग्रंथात सुद्धा पाटा वरवंटा हा आलेला आहे. आणि मग पाटा वरवंटा जो स्वयंपाकघरात दगडाचा असतो आणि तिथे बारीक करण्यासाठी काहीतरी वाटण्यासाठी काम केलं जातं, त्याच्यावर वाटलं जातं डाळी साळी वगैरे काही पण, तर तिथे स्वप्नामध्ये मात्र कोणीतरी एक अनोळखी गृहस्थ आलाय आणि तो छाती दाबून बसला आहे आणि हातात त्याने वरवंटा म्हणजे तो असा लांबुळका दगड घेतलेला आहे, गुळगुळीत लांबुळका सिलेंडर शेप मधला दगड घेतलेला आहे, आणि तो घेऊन तो भीमाजीच्या छातीचा त्याने पाटा केलाय. म्हणजे भीमाजीची छाती म्हणजे जणू काही पाटा आहे, आणि त्या पाटावर म्हणजे त्या दगडी सपाट पत्थरावर ते वरवंटा गोल गोल फिरवत आहे, मागे पुढे करतायत. भीमाजीचे प्राण कासावीस होऊन कंठाशी आले, जणू काय वैकुंठाला निघाले, म्हणजे आता मरणार असं त्यांना वाटायला लागलं. मग स्वप्न संपलं आणि भीमाजींचा डोळा लागला, मग त्यांना झोप लागली. स्वप्न इथपर्यंतच होतं, त्यामुळे मनाला थोडी विश्रांती मिळाली. पुढे सकाळ झाली, सूर्य उगवला आणि पाटील जागे झाले. त्यांच्या मनाला अपूर्व हुशारी वाटली, खूप चांगलं वाटायला लागलं. रोगाची कल्पना मुळासकट मावळली, म्हणजे आता त्यांना डोक्यात विचार सुद्धा आले नाही की आपल्याला काही दुखतंय, इतका रोग गायब होऊन गेला होता. पाटा वरवंटा व छडी, शिक्षकाने मारलेली छडी, याच्या खुणा पाहण्याची आठवणच कोणाला होती. स्वप्नाला लोक आभास म्हणतात, परंतु कधी कधी त्याचा उलट अनुभव येतो. त्याच क्षणी पाटलांच्या रोगाचा पूर्णपणे नाश होऊन दुःखाचे निवारण झाले. पाटील मनात फारच संतुष्ट झाले. त्यांना वाटले, पाटलांना काय वाटलं ते आता ऐका, की जणू काय आपला पुनर्जन्मच झाला. ते हळूहळू चालत बाबांच्या दर्शनाला निघाले. बाबांचा चंद्ररूपी चेहरा म्हणजे अतिशय शीतळ सोज्वळ असा चेहरा पाहून पाटलांच्या आनंदरूपी समुद्राला भरती आली. म्हणजे पाटलांना पण आनंद झाला साईंच्या चेहऱ्याकडे पाहून. त्यांचा स्वतःचा चेहराही आनंदाने फुलला, कारण त्यांचा रोग नाहीसा झाला होता. डोळ्यांना ग्लानी येऊन ते झाकले गेले. ग्लानी येणं म्हणजे मूर्छा येणं किंवा बेशुद्ध होणं, पण इथे त्याचा अर्थ आहे की डोळे विनम्रतेने नमस्कार करण्यासाठी झाकले गेले साईंना, आणि त्यातून प्रेमाश्रूंचे लोट वाहू लागले, म्हणजे त्यांना रडू येऊ लागला, आनंदाश्रू येऊ लागले पाटलांना. त्यांनी बाबांच्या पायावर मस्तक ठेवले आणि पाटील बाबांना काय म्हणू लागले ते ऐका. ते म्हणतायत की वेताच्या शिक्षेचा व छाती फाडण्याचा परिणाम बिनचूक गुणकारी झाला. या उपकाराची फेड करणे मला पामराला काहीही शक्य नाही, म्हणून मी बाबांच्या पायी फक्त डोके ठेवतो, यानेच माझे समाधान होईल. दुसरा काहीही उपाय, याहून काही दुसरा उपाय नाही. हे बाबासाई, आपली नवलाई अचिंत्य म्हणजे चिंतन करता येण्याच्या पलीकडे, म्हणजे विचार करण्याच्याही पलीकडे, आणि अतर्क्य म्हणजे अतिशय इलॉजिकल, तर्कहीन अशी आहे, म्हणजे समजू शकत नाही यात काही तर्क असेल अशी, पण ही खरी आहे. असो असे हे पोवाडे गात म्हणजे स्तुती करत पाटील तेथे महिनाभर राहिले. पुढे नानासाहेबांचे उपकार आठवत कृतार्थ होऊन पाटील आपल्या गावी परत गेले. असे हे भक्ती श्रद्धायुक्त व आनंदपूर्ण चित्त झालेले आणि साई कृपेच्या उपकाराची जाणीव असलेले भीमाजी पाटील वरच्यावर म्हणजे परत परत शिर्डीला येत असत. साईबाबांना 2 हात 1 मस्तक, अनन्य श्रद्धा व आढळ विश्वास हेच फक्त भक्ताकडून लागतं. म्हणजे साईबाबा प्रसन्न कशाने होतात की तुम्ही पूर्णपणे त्यांना शरण आलेला आहात,
त्यांना मस्तक म्हणजे बुद्धी झुकवली. तुम्ही तुमच्या डोक्याने विचार नाही करत आहात, तर्क कुतर्क करत बसला नाही, शंका घेत बसलेले नाही, डाऊटफुल माइंड नाहीये, म्हणजे मस्तक झुकवणं. 2 हात झुकवणं म्हणजे वेगळे काही कर्म न करता साईंसाठी, साईच्या नावानेच साईच करून घेतोय कर्म. ईश्वरच किंवा सद्गुरूच आपल्याकडून कर्म करून घेताय आपल्या हातांनी, आणि त्यामुळे हात सुद्धा शरण केलेले, नमस्कार करताय. आणि अनन्य श्रद्धा म्हणजे मनात, बुद्धीत, विचारात, हृदयात सर्वीकडून श्रद्धा आहे साईंवर, गुरूंवर. अढळ विश्वास म्हणजे न ढळणारा, न हलणारा असा विश्वास. एवढंच फक्त साईंना लागतं. पावलेल्या उपकारांची भक्ताने जाणीव ठेवली म्हणजे झाले. कोणी संकटाने गांजला असेल म्हणजे त्रासलेला असेल संकटांमुळे, जसा कोणी संकटाने गांजला म्हणजे जसा श्री सत्यनारायणाला नवस करतो आणि संकटातून पूर्णपणे मुक्त झाला म्हणजे जसा त्याचे व्रत सर्व विधींसह यथास्थित पूर्ण करतो, तसेच पाटील तेव्हापासून सत्यसाईंचे व्रत यथाशास्त्र स्नान करून ब्रह्मचर्यासारखे व्रताचे नियम पाळून प्रत्येक गुरुवारी सतत करू लागले. लोक सत्यनारायणाची कथा वाचत, तर भीमाजी दासगणुकृत म्हणजे दासगणूंनी लिहिलेल्या तेव्हाच्या अर्वाचीन भक्तलीलामृत ग्रंथातली साईंचे चरित्र प्रेमपूर्वक वाचत असत. कारण तेव्हा हा ग्रंथ पूर्ण लिहिलेला गेला नसणार, सुरुवातही कदाचित म्हणजे हा ग्रंथ तेव्हा अस्तित्वात नव्हता, जो मूळ ओवीबद्ध ग्रंथ होता मराठीतला साईंवरचा. तेव्हा साईंवर जे काही दुसरे ग्रंथात अध्याय असतील, कथा असतील, तर ते वाचले जायचे. तर त्यातलाच एक होता दासगणूंनी लिहिलेला अर्वाचीन भक्तलीलामृत. त्यात काही अध्याय साईंच्या चरित्राच्या म्हणजे साईंच्या कथा आणि वर्णन लीला करणारे होते, दासगणूंनी लिहिलेले. तर त्या कथा, ते चरित्र साईंचं थोडक्यात जरी असलं तरी ते प्रेमपूर्वक तिथे ते वाचत होते. आणि मग पुढे काय झालं? या ग्रंथाच्या 45 अध्यायात गणुदासांनी म्हणजेच दासगणूंनी अनेक भक्तांची चरित्रे वर्णन केलेली आहेत. यातील साईनाथांबद्दलचे 3 अध्याय हीच ती साई सत्यसाईंची कथा, जी सर्व व्रतांमधील हे सर्वोत्तम व्रत आचरताना पाटील वाचत असत. त्यामुळे त्यांना अमर्याद सुख लाभले, आनंद लाभला आणि त्यांचे मन शांत झाले, चिंता नष्ट झाल्या. पाटील नेहमी स्नेही सोबत्यांसह सगळे सोयरे गोळा करून, नातेवाईक गोळा करून, सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक किंवा ओळखीचे वगैरे आप्त स्वकीय गोळा करून आनंदित मनाने नियमित सत्यसाई व्रत करत. नैवेद्याची तीच सवाई म्हणजे नैवेद्यातील प्रत्येक मिठाई, पीठ, तूप, साखर वगैरे 1.25 पट म्हणजे चतुर्थांशाने अधिक घेणं. उदाहरणार्थ 1.25 शेर, 1.25 किलो म्हणजे नैवेद्य करताना जर ते 1 पोळी नैवेद्य बनवत असेल आणि 1 किलोची भाजी बनवत असेल आणि 1 किलोचं भात बनवत असेल, जे काही प्रमाण असेल, तर त्याच्यात जेवढा बनवलंय कोणताही पदार्थ त्याचा 1/4 भाग 1/4 एक्स्ट्रा टाकायचे नैवेद्यासाठी, म्हणजेच 1.25 पट. ते 1.25 पट व्हायचं. आणि मंगल उत्सवही तसाच होता. तर हा त्यांच्या व्रताचा सत्य साई व्रत नावाचं ते वाचत होते तेव्हा. म्हणजे ग्रंथाचं नाव वेगवेगळ्या संतांची कथा लिहिलेला जो मूळ ग्रंथ तेव्हा होता दासगणूंनी लिहिलेला, तो होता अर्वाचीन भक्तलीलामृत म्हणजे नवीन काळातलं भक्तलीलामृत असं त्या ग्रंथाचं नाव होतं. त्यात 3च अध्याय होते जे साईबाबांच्या कथांवर होते, पण तेच वाचत होते पाटील. आणि ते गुरुवारी ते व्रत करत होते, आणि म्हणजे गुरुची उपासना म्हणून, साईंची उपासना. आणि मग ते स्नान वगैरे करून ब्रह्मचर्य व्रत पाळून व्यवस्थित पूजा करून साईंचं ते 3 अध्याय वाचत होते तेव्हा, जे त्या ग्रंथात होते भक्तलीलामृतचे. आणि त्यांना नैवेद्य दाखवत होते 1.25 पट सगळ्या लोकांना, नातेवाईकांना गोळा करून, आणि उत्सव करत होते. तेथे नारायण तर येथे साई, दोन्ही ठिकाणी कशातही कमतरता नव्हती. पाटलाने अशी पद्धत घालून दिली आणि तोच प्रघात गावात पडला. मग तेथे म्हणजे शिर्डीमध्ये सत्यसाई व्रताचे पाठ लागोपाठ चालले. असे हे कृपाळू संत भक्तांचा उदयकाळ आला म्हणजे नुसत्या दर्शनाने संसारातील चिंता दूर करतात. आणि काळालाही मागे फिरवतात.
आता येथून पुढील कथेत म्हणजे पुढच्या अध्यायात एकाच्या पुत्रप्राप्तीची चिंता व संतांची एकात्मता यांचे वर्णन ऐकून चमत्कार श्रोत्यांना वाटेल असं लेखक लिहित आहे. नांदेड शहराचा एक रहिवासी म्हणजे राहणारा एक मोठा श्रीमंत पारशी म्हणजे पारसी धर्माचा साईबाबांचा आशीर्वाद मिळवेल आणि त्याच्या पोटी पुत्र येईल. तेथील मौली साहेब नावाच्या संताची खूण बाबा पटवतील आणि तो पारशी आनंदयुक्त होऊन आपल्या गावी परत जाईल. ही कथा अतिप्रेमळ आहे. श्रोत्यांनी स्वस्थ चित्ताने ऐकावी म्हणजे त्यांना साईंची व्यापकता तसेच वत्सलता म्हणजे ममता कळून येईल. हेमाडपंत साईबाबांना शरण आले आहेत. संतांना व श्रोत्यांना नमस्कार करीत आहेत. पुढील अध्यायात हे निरूपण म्हणजे याबद्दलची माहिती काळजीपूर्वक सर्वांनी ऐकावेजी. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा भीमाजी क्षय निवारणम नावाचा 13वा अध्याय समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. पुढे आपण 14वा अध्याय उद्या पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ इतर स्वकीयांशी मित्रपरिवाराशी नक्कीच शेअर करा. धन्यवाद.